वनराई जंगलात बंटी नावाचा ससा राहत असे. पांढरा शुभ्र अंग, इटुकले डोळे आणि गोड मदाळ बोलणं यासाठी बंटी संपूर्ण वनात प्रसिद्ध होता. त्यांचं मोठं शेत होतं. त्याच्या शेतात बरीच धान्ये पिकायची. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, झालंच तर गाजर, मुळा, भुईमुगाच्या शेंगा, रताळ असं सगळं काही भरभरून यायचं. बंटी आणि त्याची बायको बनी दोघंही शेत फुलवण्यासाठी खूप मेहनत घ्यायचे. त्यांना खतपाणी द्यायचे, जमिनीची मशागत करायचे. त्यामुळे बंटीच्या शेतात चांगलं पीक यायचं. गाजर तर इतकी लाल आणि रसरशीत असायची आणि चवीला तर एकदम गोड, आणि मुळा तर एकदम पांढरा शुभ्र. वनातले सगळे प्राणी बंटी सशाकडूनच धान्य, कंदमूळ घ्यायचे. रोज पहाटे 5 वाजता बंटी आणि बनी उठायचे. बरोबर भाकरी, भाजी आणि थोडीशी चटणी घ्यायचे आणि निघायचे शेतावर. एके दिवशी काय झालं, पहाटे पहाटे बंटी आणि बनी आले शेतावर, कारण त्यांना पिकांची कापणी करायची होती. गाजर, मुळा उपटून ते स्वच्छ धुवून विकण्यासाठी तयार करायचे होते. पण दोघंजण येऊन बघतात तर काय, गव्हाचं पीक कोणीतरी कुरतडलेलं होतं. तांदळाची पाती कोणीतरी खाऊन टाकली होती आणि गाजर, मुळे अर्धवट खाल्लेले होते. बापरे, कोणी केलं असेल हे? बंटी बनीला म्हणाला. अहो, आता काय करायचं? वनातल्या प्राण्यांना काय द्यायचं? बनी काळजीने म्हणाली. बंटी म्हणाला, घाबरू नकोस बनी. आपण जी पिकं, कंदमुळं चांगली आहेत ती काढून ठेवू आणि काम झाले की ह्यावर विचार करू. बंटी असं म्हणल्यावर बनी जोरात कामाला लागली. बंटीने गव्हाची, तांदूळाची सगळी चांगली पिकं काढली. त्यातून दाणे बाजूला काढले आणि पोती भरून ठेवून दिली. बनीने सगळी गाजरं उपटली, मुळे उपटले. चांगले होते ते ठेवून दिले आणि जे अर्धवट खाल्लेले होते ते टाकून दिले. नाही म्हटलं तरी 50 पोती तरी गहू, तांदूळ, गाजर आणि मुळ्याने भरली. पण शेतात घुसून कोणी धान्य आणि कंदमुळं खाल्ली असतील, हा विचार काही बंटी आणि बनीच्या मनातून जाईना. हे काम कोणीतरी रात्रीच केलेलं आहे. बंटी विचार करता करता म्हणाला, पण शोधून कसं काढायचं? दोघंही डोकं खाजवत विचार करायला लागले. शेवटी बंटी आणि बनीने रात्री पहारा देऊन ते शोधून काढायचं ठरवलं. एक एक करून दोघंही पहारा देऊ लागले. 10 वाजून गेले. 11 वाजून अर्धा तास झाला तरी शेतावर काही कोणी आल्याचं बंटीला आणि बनीला दिसलं नाही. मध्यरात्र झाली होती. रातकिड्यांचा किर्र आवाज येत होता. तेवढ्यात बंटीला शेतात पावलांचे आवाज ऐकू आले. बंटी आणि बनी दोघंही कानुसा घेऊन ऐकू लागले. चिंची, घुस आणि मोन्या उंदीर शेतात शिरलेले त्यांनी पाहिले. चिंची आणि मोन्या संपूर्ण शेतभर इकडे तिकडे फिरत काही खायला मिळते का ते बघत होते. पण बंटी आणि बनीने सकाळीच सगळं पीक काढून ठेवलं होतं, त्यामुळे त्यांना काहीच खायला मिळत नव्हतं. चिंची आणि मोन्या हात हलवत आपल्या पावली परत गेले. चिंची आणि मोन्या आहेत तर ह्या सगळ्या मागे, बंटी म्हणाला. पण आता ह्यांचं काय करायचं? बनी बंटीला विचारत होती. ते बघू, उद्या सकाळी त्यावर विचार करू, बंटी असं म्हणाला आणि दोघंही घरी झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी येऊन पाहतात तर काय, शेतातली सगळी माती छान भुसभुशीत झालेली. त्यांचं काय झालं, चिंची आणि मोन्यानं खायला मिळावं म्हणून संपूर्ण शेत पिंजून काढलं. एकदा चिंची जमिनीखाली जाऊन बघायची, एकदा मोन्या. त्यामुळे शेतातली सगळी जमीन छान भुसभुशीत झाली होती. अरे वा, चला आपलं कामच झालं, बनी टाळ्या वाजवत म्हणाली. पण बंटी मात्र काही खुश दिसत नव्हता. बनी, अगं, आपलं काम जरी झालं असलं तरी ह्या 2 चोरांना आपलं शेत खाण्यासाठी चांगलंच अंधन म्हणून मिळाले. आपण त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, बंटी विचार करत म्हणाला. बंदोबस्त कशासाठी? बनीने अगदी आश्चर्याने विचारलं. अगं, ते नेहमीच आपल्या शेतात येत राहतील आणि आपलं पीक कुरतडत राहतील. आज हे दोघंजण आहेत, उद्या अजून येतील. बनीला बंटीचं म्हणणं पूर्णपणे पटलं. पण यावर उपाय काय, दोघं विचार करत होते. एवढ्यात बंटीला एक कल्पना सुचली. त्याने घरातलं थोडंसं धान्य, काही गाजर आणि काही मुळ्याची पाने घेतली आणि गेला चिंची आणि मोन्याकडे. चिंची आणि मोन्या तर बंटीला बघून चांगलेच घाबरले. बंटी म्हणाला, घाबरू नका, मला माहिती आहे तुम्ही माझ्या शेतातलं धान्य चोरून खाता ते. पण मी काही तुम्हाला पकडून घ्यायला आलेलो नाही. तुम्हाला काल माझ्या शेतात काहीच खायला मिळालं नाही, पण त्यामुळे माझ्या शेताची माती मात्र चांगलीच भुसभुशीत झाली
आणि म्हणूनच तुमचे आभार मानण्यासाठी मी हे थोडंसं धान्य आणि गाजर घेऊन आलेलो आहे. चिंचे आणि मोन्या तर बघतच राहिले. बंटीने चक्क आपले आभार मानले. त्या दोघांनाही विश्वासच बसत नव्हता. बंटी त्यांना म्हणाला, आणि म्हणूनच मी तुम्हाला एक आमंत्रणही देण्यासाठी आलेलो आहे. पुढच्या महिन्यात माझं शेत परत धान्याने कंदमुळाने बहरून येईल. तुम्ही हवं तेवढं आणि हवं ते खाऊ शकता. चिंचे आणि मोन्याचा आनंद तर गगनात मावत नव्हता. बंटीने तर आमंत्रण दिले म्हटल्यावर काय विचारायलाच नको. बंटीने लगेच चिंचे आणि मोन्यासाठी तयारी सुरू केली. जमिनीला अजून खतपाणी दिलं. वेगवेगळ्या भाज्या कंदमुळं लावली. पण तो कुठल्या भाज्या लावतोय ते मात्र अजिबात सांगितलं नाही त्याने. बंटी आणि बनी जोरात कामाला लागले होते. 1 महिना पूर्ण होत होता आणि इकडे बंटीचं शेत फुलत होतं. चिंचे आणि मोन्याला आठवण करून देण्यासाठी बंटी स्वतः गेला आणि त्यांना बरोबर मध्यरात्र सुरू झाल्यावर शेतात यायला सांगितलं. 11 वाजून गेले होते. मध्यरात्र होत आली होती. बंटी आणि बनी एका झुडपाच्या मागे लपून बसले होते. तेवढ्यात शेतात पावलं वाजली. चिंची आणि मोन्या शेतात आले होते. त्यांना तर कधी एकदा खातोय असं झालं होतं. आज अगदी फडशा पाडून टाकू. मोन्या कुजबुजला. ते शेताच्या एका भागात आले. तिकडे बऱ्याच वेली होत्या. अरे वा, बंटीने काकड्या लावलेल्या दिसतायत, चिंची म्हणाली. त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि असं म्हणून तिने आणि मोन्याने एका वेलाची काकडी काढली आणि त्याचा घास तोडला. शी, ही कुठली कडू कडू काकडी. मोन्या तोंडातला घास थुकत म्हणाला. पण ती काकडी नव्हतीच मुळी. ते कडू कडू कारलं होतं. चिंची आणि मोन्याने त्या काकड्यांचा नाद सोडला आणि आता दुसऱ्या भागात गेले. अरे वा, गाजराचा पाला, असं म्हणून त्यांनी लगेच तो उपटला आणि तोंडात टाकला. पण शी, हे काय कडू कडू आहे. मेथी. दोघंही तोंडातला पाला थुकत होते. इतक्या चिंचीला समोर गाजरांचा ढीग दिसला. जाऊ दे, निदान गाजर तरी खाऊ, असं म्हणत त्यांनी गाजर खायला सुरुवात केली. पण बंटी आणि बनीने त्याला बिब्यांचं तेल लावून ठेवलं होतं. त्यामुळे दोघांचेही चेहरे सुजायला लागले आणि भोपळ्यासारखे टम्म फुगले. त्यांचे अवतार बघून बंटी आणि बनी हसत हसत बाहेर आले. काय कराल परत चोरी? खाल माझ्या शेतातलं धान्य? बंटीने हसत हसत विचारलं. नाही, कधीच नाही, चिंची आणि मोन्या काकुळकीला येऊन म्हणाले. शेवटी बंटी आणि बनीने त्यांना शेतातून हुसकावून लावलं आणि त्यानंतर ते परत वनराईत कधीच दिसले नाही. ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.